आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आंबेघर तर्फ कुडाळ या गावातील 2 सख्या बहिणींसह आई वडिलांना गावातल्या लोकप्रतिनिधींसह गाव पुढाऱ्यांनी वाळीत टाकले असल्याचा खळबळजनक आरोप अश्विनी चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांनी केला असल्याची बाब समोर आली आहे। वाळीत टाकणे हा प्रकार अनेक वर्षापूर्वीच बंद झाला असून आज जावळी तालुक्यात आंबेघर तर्फ कुडाळमध्ये हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। खासगी मालकी शेतीतून गावाने प्रशासनाची दिशाभूल करून आमची जमीन बळकावून त्यातून रस्ता काढला असल्याचा आरोप देखील या चव्हाण कुटुंबियांनी केला आहे। प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, त्याशिवाय न्याय मिळणार नाही। प्रशासन गावटग्यांचं ऐकून एका कुटुंबावर असा अन्याय कसं करू शकतं? जो रस्ता नोंदीचा नसताना देखील त्या रस्त्यावर निधी कसा पडतो? एकाच गट नंबरमधून 2-2 रस्ते काढून या कुटुंबात कोणी कर्ता पुरुष नाही हे पाहून सर्वजण एकत्र येत कुटुंबावर अन्याय करत असल्याची खेदजनक बाब समोर आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व कुटुंबीय प्रशासनाच्या दारात बसून उपोषण करणार असल्याचा इशारा देखील चव्हाण कुटुंबियांनी दिला आहे। पाहूयात याबाबत बातमीचा सविस्तर वृत्तांत। मोबाईल ठेव खाली, मोबाईल फेकून दिल मी। काय कुठं दाखवायचं ते नेऊन दाखव जा। अडवलं म्हणताय, कुठं अडवलेलं बापाने ते कळलं का? बघायला तेच की सगळ्यांचं काढ, किती माणसांना करासे जायला यायला, म्हाताऱ्या माणसांना जायला येतंय का? देवासाठी चालू करा तुम्ही, देवासाठी येणार तुम्ही असं कुठं गाव आहे प्रत्येक गावाला असते। आमच्या निर्णयाचं गाव हिरवंत होईल। तुम्ही तुमचा निकाल आयुष्यभर माणसं फार पावली गेली तरी तुमचा निकाल लागला नाही तर आमचा विषय काय नाही। निघा म्हणले निघणार आम्ही, तुम्ही निघालाय तुमचं पण चालू करा तुम्ही चालू। माझा हिस्सा मला घेऊ, काय संबंध नाही। तुम्ही इकडे या, शांततेत बोलूया। इथं चला, शांततेत बोलू। इकडे खाली या, खाली तुम्ही इथं या। तुमचा भाऊ आहे ना? काय म्हणली? हात लावायचं नाही, जवळ यायचं नाही। काय म्हणली तू? कुणाला म्हणती? नवऱ्याला सांग ना, मोठ्या माणसाची बोलायचं असतं ना। दिल फेकून तिकडं नीट बोलायचं मग तू कशी बोलते? अरे त्यांना शिकव आधी। कोणाला शिकवते का? ती मोठी आहेत ना। मोबाईल ठेव खाली, मोबाईल फेकून दिल मी। काय कुठं दाखवायचं ते नेऊन दाखव जा। तुम्हाला काय हापूस ठेवलं नव्हतं ना तिथे काढून? माझं नाव अश्विनी कदम, आंबेघर तर्फ कुडाळ गावचे रहिवासी आहोत आम्ही। हे आमचं क्षेत्र आहे आणि इथून गावकऱ्यांनी जबरदस्तीने एक रस्ता पानंद असून दुसरा रस्ता जबरदस्तीने केलेला आहे उकरून, जो की आमच्या पर्सनल वहिवाटीतला आहे, मालकी हक्काच्या जमिनीतला आहे। आता आपण उभा आहोत, याच्या उजव्या बाजूला हा 33 फुटाचा पानंद आहे, जो की ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे आणि रस्ता अगदी वापरात आहे। याच्या पलीकडे आपलं थोडंसं क्षेत्र गेलेलं आहे, म्हणजे गट नंबर 432चे या पानंद रस्त्यामुळे ऑलरेडी 2 तुकडे झालेले आहेत आणि हे 50 मीटर अंतर सोडून लगेच तिथं ती गाडी उभी दिसते, तिथे लगेच दुसरा रस्ता मागतायत, जो की 8 फुटाची मागणी केली आहे त्यांनी। तो कितपत लिगल आहे? म्हणजे या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही
तहसीलदारांना स्थळ पाहणी करण्यासाठी बोलवलं होतं, पण त्यांनी हा रस्ता इग्नोर करून तो रस्ता गावाला मंजूर करून देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा खुला करून द्या म्हणतात. ह्याच्यासाठी कुठलं रिव्हेन्यू रेकॉर्ड नाही आहे त्यांच्याकडे. हा रस्ता नोंद नाही आहे ग्रामपंचायतीत, काही नाही. जो की नोंद आहे तो त्या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोणतरी कुठला तरी पुढारी अधिकाऱ्यांवरती प्रेशर टाकून ह्या सगळा प्रकार करत आहेत. ते आता माझी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की या प्रकरणात त्यांनी स्वतःहून लक्ष घालावं आणि परत एकदा स्थळ पाहणी करून जो काही आमच्यावरती अन्याय केला जातोय त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा, एवढीच विनंती आहे. नाहीतर मी काही आता अन्याय सहन करणार नाही. आणि हे आता अति होतंय. एक रस्ता असूनही दुसरा रस्ता जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्यासाठी माझ्या कुटुंबाला फार त्रास देत आहेत पुढारी लोक. जर असेच माझ्या कुटुंबाला, माझ्या आईवडिलांना, माझ्या बहिणींना जर त्रास देत असेल तर मला कठोर पावलं काहीतरी वेगळी उचलावी लागतील, याची त्यांनी दखल घ्यावी. कंटाळवाणी होतं, त्रास खूप देतात लोक. मुली शाळेत होत्या तेव्हा मुलींना त्रास दिला, ग्रामसेवकांनी त्रास दिला, बाकीचे मग असे किरकोळ त्रास असतातच. आता इथून आमच्या क्षेत्रातून पाईपलाईन नेली, सगळ्यांना फाट्यापासून बोलवलं, आम्हाला बोलवलं नाही. आमच्या क्षेत्रातून पाईपलाईन नेऊन सुद्धा मला बोलवलं नाही. असे बरेच प्रकार होते. ती तुमची प्रशासनाकडे आता नेमकी मागणी काय आहे? बरं, एक पानंद रस्ता असताना हा जर दुसरा इल्लीगल जर रोड काढत असेल तर आम्ही न्याय मागायला कुणाकडे जायचं? आम्हाला काही आत्मधनाशिवाय पर्याय नसणार आहे का? प्रशासनाच्या दारात जाऊन आम्ही तेच करायचं का? न्याय कुणाकडे मागायचा? आता कालच्या प्रकरणावरती हवालदार बाबर म्हणतात तुमची कंप्लेंट घेणार नाही आहे. का घेणार नाही ते? त्यांनी कुठे काहीतरी मदत करायला पाहिजे होती, त्यांनी कंप्लेंट घ्यायला पाहिजे होती. भूमिका हीच असणार. आता प्रशासन जर घेतच नाही आहे लिगल वे, जर तुम्ही कायदा हातात घेताय, अपील पिरियड कोर्टाचा असताना तुम्ही JCB घेऊन येताय म्हटल्यावर तुम्ही प्रशासनाला सुद्धा डावलताय ना, बरोबर ना? कायदासुद्धा मग तुम्ही कायद्याचं सुद्धा उल्लंघन करताय. मग आमच्याकडे राहतो काय ऑप्शन? आम्हाला आता एकच पर्याय राहतो, इथे जर आम्हाला दाद नाही मिळाली तर प्रशासनाच्या दारात जाऊन आम्हाला काहीतरी आत्मदहनाचे प्रयत्न करावा लागेल. त्याशिवाय प्रशासनाला पण जाग येणार नाही. अशा अनेक महिला जे आपला कुटुंब आहेत त्यांना सुद्धा थोडासा न्याय मिळायला मदत होईल. माझे नाव बाळासाहेब चव्हाण, आंबेघर तर्फ कुडाळ. गेले 20 वर्षापासून गावकऱ्यांनी मला हैराण करून टाकलेलं आहे. मी एक आंब्याची बाग लावली आणि त्या बागेतून नासधूस करण्यासाठी गावाने एक मार्गी रस्ता काढण्याचा जो घाट मारलेला आहे इथं, वास्तविक पाहता देवळाला 33 फुटाचा एक पानंद रस्ता आहे. तो पूर्वीपासून चालू आहे. त्याची दुरुस्ती न करता त्याच्या दुरुस्तीचे पैसे इतरत्र वापरून ह्या रस्त्याचा आग्रह पानंद रस्ता म्हणून करीत आहेत. आणि या बेकायदेशीर कृत्याचा आम्हाला भयंकर त्रास होतो आणि कंट्रोल होत नाही. म्हणून मग वाळीत टाकणे, मजूर बंद करणे, वाहनं न देणे, ट्रॅक्टर न देणे, अशा स्वरूपाचे सारखे प्रयोग चालू असतात. आणि प्रशासनाला कळवून सुद्धा प्रशासन दाद देत नाही. हा, वाळीत गेल्या 20 वर्षापासून मी वाळीत आहे. गावची मीटिंग भरली होती देवळामध्ये आणि किरकोळ कारणावरून त्यांनी गैरहजर होतो म्हणून वाळीत टाकलं आणि तेव्हापासून हा प्रकार सातत्यानं चालला आहे. काही झालं तरी लगेच वाळीत भाषा करतात. अन्याय म्हणजे मी आंब्याची बाग लावली, त्या बागेतून आग्रहानं मधनंच रोड मागतायत आणि बाग रात्री अपरात्री 2ला 3ला लोक बागेतून फिरून जातात. देवळाच्या वरती काही ज्या मुलांच्या पार्ट्या चालतात, फिरस्ती लोक बागेतून फिरतात. बागेला संरक्षण करता येत नाही, कंपाऊंड करता येत नाही. ॲक्च्युली असा विषय झाला काल की पानंद रस्ता ऑलरेडी आहे गावाला. 33 फुटाचा पानंद रस्ता आहे जो गावठाणातून भैरवनाथ मंदिर ते वरती फॉरेस्टपर्यंत जातो.
ठीक आहे. असं असतानाही एक 50 मीटरच्या अंतरावरून म्हणजे आमच्या 432 गटमधूनच एक पानंद रस्ता असताना त्याच्यामुळे दुसरा रस्ता 50 मीटरच्या अंतरावरूनच काढला जात आहे, जबरदस्ती काढला जात आहे. आणि तो आम्ही काल अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सरपंच अर्चना यादव यांनी माझ्या बहिणीला शिवीगाळ केली. आणि दुसरं म्हणजे एक युवराज चव्हाण जे आहेत, दिलीप चव्हाण, युवराज चव्हाण यांनी वडिलांना माझ्या JCPला आडवा आल्यामुळं त्यांनी धक्काबुक्की केली. असा काल विषय झाला. आणि पूर्ण ग्रामस्थ तिथे उपस्थित होते, जो की हा रोडच लिगल नाही आहे, इल्लिगल आहे पूर्ण. आणि पानंदचा खर्च वारंवार या रस्त्यावरती टाकून नवीन पानंद असं ह्या रस्त्याला घोषित करतात. त्याच्यामुळे याची पण दादा मी तहसीलदार कार्यालयात मागितली होती, पण तिथं काय म्हणावं असं आम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळालेला. आणि त्याची अपील पिरियड आहे 60 दिवसाचा. तर त्याच्या आधीच यांनी JCP वगैरे घेऊन येऊन हा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामुळे इथं भरपूर मानसिक, आर्थिक आणि भरपूर नुकसान झालेलं आहे. हॅरॅसमेंट खूप झालेली आहे, मेंटली हॅरॅसमेंट. आणि कुठूनच आमच्या कुटुंबाला त्रास देत आल्यात गावातले लोक, म्हणजे भयंकर त्रास देत आलेले आहेत. त्याचं काय आता शाब्दिक वर्णन नाही करू शकत मी, पण त्याचे बरेचसे एव्हिडन्स आहेत, त्याचे प्रूफ्स आहेत. वाळीत टाकण्याचा काय प्रकार झालेला आहे का? हो, वाळीत, अघोषित वाळीत किंवा डिरेक्टली वाळीत म्हटलं तरी चालेल. कारण बरेचसे आहेत आमच्याकडे मजूर येऊ देत नाहीत किंवा दूध बंद, पाणी बंद, म्हणजे धमकी द्यायची सारखी, तुम्ही पाणी कुठलं प्याल, असे जे आहेत असे प्रकार होत राहतात. आणि या सगळ्यांमागं जे काही गावचे पुढारी आहेत, अर्चना यादव, त्यांचे मिस्टर शरद यादव, त्यांचे सासरे अरुण यादव, बाकीचे आहेत, आमच्याच भाऊकीतले आहेत, गणपत चव्हाण वगैरे आहेत, अशी जी लोक आहेत ती भयंकर वारंवार त्रास देत आलेले आहेत. त्याच्यामुळे हे आता कुठेतरी थांबावं. म्हणजे एक सरपंच अर्चना यादव एक महिला असून एका महिलेवरती कसं काय असं बोलू शकते किंवा अत्याचार कसं करू शकते? म्हणजे गाव एकत्र झालं म्हणून काय तुम्ही कायद्याला उल्लंघून असं काही पण कुणावरती पण अन्याय कराल का? हे चुकीचं आहे ना. पुरुष आमच्याकडे नाहीच आहे. म्हणजे माझे वडील थकलेले आहेत आणि आम्ही तिघी मुलीच आहे. एक बहीण बाहेर गावी शिकते. मी सातारमध्ये असल्यामुळे मला अपडाऊन करणं जास्त जमत नाही इकडे. त्याच्यामुळे आई पण माझी थकलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्याचा गैरफायदा घेऊन बरेचसे लोक खूप त्रास देतात. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.